भारत देशामध्ये नवी बाहेर सुद्धा प्रभू रामचंद्राच्या नामाचा जयघोष वर्ष प्रतिपदा त्याला आपण गुढीपाडवा असतो. त्याचा कालचा दिवस अतिशय आनंदाचा आणि सुखाचा होता. सर्वत्र आनंदी आनंद काळ आपल्याला पाहायला मिळाला आणि महाराष्ट्रातल्या देवीच्या 3.5 पीठापैकी मूळपीठ असलेल्या श्री क्षेत्र माहूर गडावर पहाटे 5:30 पासून ते सायंकाळी 10 वाजेपर्यंत अनेक महत्त्वाचे कार्यक्रम पार पडले. त्यामध्ये चैत्र नवरात्राच्या अनुषंगानं गुढी उभारण्यापासून ते देवीचा पूर्ण अभिषेक त्या ठिकाणी पार पडला आणि सर्वत्र आनंदाचं एक पर्व सुरू झालं. अशाच ह्या पुण्य पावन भूमी श्री क्षेत्र माहूर गडापासून आपण फार जवळ अशा या दंडकारण्यात सह्याद्री पर्वताच्या रांगेत असलेल्या किनवट सारख्या एका भूभागामध्ये जेव्हा आम्ही सुरुवातीला 1992-94 इथं आलो तेव्हा रामनगर आणि ही एक वेगळी अशी ओळख असलेलं हे भाग आणि त्यामध्ये प्रभू रामचंद्राचं असलेलं स्थान अतिशय आनंददायक आहे. अशा या पुण्य पावन भूमीमध्ये आज आपण 20 मार्च या दिवशी आमचे सहकारी सरस्वती विद्यामंदिर कला महाविद्यालयातील हिंदी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक तपन कुमार मिश्रा यांच्या सुरेख अशा वाणीतून आज आपण आजपासून पुढं 7 दिवस श्री रामचरित मानस आधारित रामकथेचा आनंद घेत आहोत. आणि अशा या रामचरित मानसच्या रामकथेचा आनंद घेताना तो अतिशय पुण्य पावन ग्रंथ याचं आगमन सुद्धा व्यासपीठावर झालेलं आहे. आपण ग्रंथाला पहिल्यांदा नमस्कार करूया. शीख धर्मामध्ये 10वा गुरु जर कोण असेल तर गुरु ग्रंथ साहिब आहे. गुरु गोविंद सिंगांचा विचार, नानकांचा विचार, तेग बहादुरांचा विचार पुढे आपल्याला गुरु ग्रंथ साहिबात दिसून येतो आणि तोच विचार, तोच धागा धरून भगवान कृष्णाने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली आणि तो आपला परमपूज्य ग्रंथ ठरला. आणि अशा ह्या प्रभू रामचंद्र आणि श्रीकृष्णाचा आचार आणि विचार घेऊन आपण पुढे चाललो. तेव्हा या राम मंदिराचे विश्वस्त अध्यक्ष सर्व विश्वस्त यांच्या वतीनं या ठिकाणी पहिल्यांदा पूजाविधी होईल. प्रभू रामचंद्राचं पूजन या ठिकाणी करूया आणि नंतर आपण या मुख्य कार्यक्रमाकडे वळणार आहोत. गेले अनेक वर्ष अध्ययन अध्यापनामध्ये घालवत त्या अध्ययन अध्यापनाचा सुरेख संगम पुढे आपल्या उत्तरार्धामध्ये व्हावा. सेवानिवृत्तीचा कालखंड आणि त्यानंतर रामकथेचा आनंद जगताला मिळावा हा एक सुंदर योग या ठिकाणी आज प्रभू रामचंद्राच्या पुण्य पावन राम मंदिरामध्ये आलेला आहे. आपण सर्व मिळून प्राध्यापक तपन कुमार मिश्रा यांचं या ठिकाणी स्वागत करूया, त्यांचं अभिनंदन करूया आणि अशाच कथेला पुढे भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करूया. प्रभू रामचंद्राचा आदर्श, प्रभू रामचंद्राचा विचार आणि प्रभू रामचंद्राची शिकवण ही या भारत भूमीला एक आदर्श अशी विचारधारा आहे.